मित्रांनो नमस्कार. मनोगत या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत नगरपालिकेच्या निवडणुकीवर, अर्थात सिन्नर नगरपालिकेवर. राजकारणात, विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात चेहरा हा अतिशय महत्वाचा मानला जातो. चेहरा स्वच्छ व निष्कलंक असेल तर तो उमेदवार निवडणुकीच्या फडात आणि मतपेटीतून आपल्या कर्तृत्वाची छाप पाडतो. सिन्नर नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात नगराध्यक्ष पदासह इतर नगरसेवक पदासाठी 31 जागांसाठी तब्बल 217 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरण्याची सिन्नर नगरपालिकेच्या इतिहासात ही नोंद झाली. सिन्नर नगरीचा कायापालट करण्यासाठी व नेहमी तेच ते असलेल्या चेहऱ्यांना पर्याय देण्यासाठी तरुण उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. असाच अर्थ या विक्रमी अर्ज दाखल करण्यातून निघतो. आज शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबरला माघारीची मुदत असल्याने किती उमेदवार अंतिमतः सिन्नर नगरपालिकेच्या रणांगणामध्ये राहतील हे देखील स्पष्ट दुपारी 3 वाजेपर्यंत होईल. सिन्नरच्या सत्ता बाजारात राजकीय घडामोडीचे केंद्र म्हणून मंत्री श्री माणिकराव कोकाटे, खासदार पराग वाजे आणि उदय सांगळे यांच्याकडे पाहिलं जातंय. सिन्नर या विधानसभा मतदारसंघात खूप विकास कामे केली व खूप विकास निधी आणला म्हणून निवडून येतो असं मानण्याचं कुठलंही कारण नाही. काम केल्यावर निवडून येतो ही तर खरी म्हणजे खूप मोठी अंधश्रद्धा आज समाजात निर्माण झाली आहे. तोच नियम सिन्नर शहरालाही लागू पडतो. कुठलाही चेहरा नसलेला खूप मोठा मतदार वर्ग हा सिन्नर शहराच्या मतदार यादीमध्ये आहेत. त्यामुळे कुणालाही हलक्यात घेऊन चालणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमोद चोतवे, एकनाथ शिंदेचे श्री नामदेव लोंढे, भाजपचे श्री हेमंत विठ्ठल वाजे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल अशोक उगले असा चौरंगी सामना रंगणार असल्याचं चित्र हे या ठिकाणी मानलं जातंय. यंदाच्या म्हणजे 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कमी झाली. त्या तुलनेने भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर यामध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यात तालुक्यात इनकमिंगचं सत्र सुरू झालं असून हीच परिस्थिती राज्यात सर्वत्र असल्याने ना बाप बडा ना बेटा बडा, सबसे बडा रुपया या नीतीने भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षांच्या पैशाने सजवलेल्या मांडवात इच्छुकांची अक्षरशः रीग या ठिकाणी लागलेली दिसते. सिन्नरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे स्वतंत्रपणे मैत्रीपूर्ण लढत ही रंगणार आहे. भारतीय जनता पक्षाला 2029ला कुठल्याही कुबड्यांवर विधानसभेची निवडणूक व लोकसभेची निवडणूक ही कुबड्यांच्या मदतीशिवाय हिला सामोरं जायचं आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्ष उद्याच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर लढेल असा सूचक इशारा अमित शहांनी महिन्यापूर्वी मुंबईत येऊन दिलेला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेसह राज्यात होणाऱ्या 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल या ठिकाणी मानलं जातंय. सिन्नरच्या विधानसभा निवडणुकीत व त्यानंतर माणिकराव कोकाटे व वाजे एक झाल्याचं चित्र हे सिन्नरमध्ये निर्माण झालं. परंतु आज नगरपालिका निवडणुकीत दोघांनी म्हणजे श्री माणिकराव कोकाटे व श्री वाजे यांनी या नगरपालिकेच्या निवडणुकीत सवता उभा केल्याचं हे दिसून येतंय. तगडा प्रतिस्पर्धी म्हणून सिन्नरमध्ये उदय सांगळेंकडे पाहिलं जातं. नुकताच भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ज्या उमेदवाराला दिलेली आहे ती उमेदवारी विद्यमान खासदार असलेल्या पराग वाजे यांच्या भावकीतील उमेदवारी आहे. ही गल्लीतील भावकीतील उमेदवारी दिल्लीत प्रतिनिधित्व करणाऱ्या पराग वाजेंच्या सत्तेला हादरा देण्याची तयारी सिन्नरच्या राजकीय वर्तुळात ही भाजपने केली असल्याचं या ठिकाणी दिसून आल्याशिवाय राहत नाही.
नुकत्याच झालेल्या केंद्रशासित प्रदेशातील निवडणुका व बिहार राज्यातील निवडणुकात भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली. या निकालाबाबत अनेक तर्कवितर्क, अनेक संभ्रम हे देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा खरा कळीचा मुद्दा या ठिकाणी मानला जातो. तसाच तो ईव्हीएम हा भारतीय लोकशाहीला लागलेला गुप्तरोग देखील मानला जातो. पूर्वीच्या काळी लोकांना मंत्रानं फसवलं जायचं, आता मात्र यंत्राने फसवलं जातं. असं यंत्राने फसवलं जात असेल तर नको या निवडणुका, अशी मानसिकता आज विरोधी पक्षांमध्ये प्रबळ झालेली दिसते. उद्याच्या सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत व महाराष्ट्रात होणाऱ्या 246 नगरपालिकेच्या व नगरपंचायतीच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या माध्यमातून भाजपने जर रडीचा डाव खेळला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला विजयाची लॉटरी व विरोधकांचं पानिपत होईल. हे मात्र अजिबात वेगळे सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. सिन्नर नगरपालिकेच्या नव्या सदस्यांचा तोंडवळा आणि नवा कारभारी कोण असणार हे देखील 3 तारखेला स्पष्ट होईलच. शहराच्या राजकारणात सामाजिक समीकरणं ही अतिशय महत्वाची मानली जातात. सिन्नर शहरामध्ये बहुसंख्येने मराठा समाज, वंजारी, माळी, मुस्लिम, दलित समाज हा या ठिकाणी लक्षणीय मानला जातो. त्याचबरोबर इतर ओबीसी समाजाची संख्या ही नगराध्यक्ष निवडीच्या भूमिकेत ही किंगमेकरची असेल हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. एक है तो सेफ है या भूमिकेतून ओबीसी समाज आणि इतरत्र लहान सहान समाज जर एकत्र राहिला तर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रस्थापितांना आणि घराणेशाहीच्या सुभेदारी सांगणाऱ्यांना हा धक्का बसेल, तो हादरा देखील देणारा ठरेल. हे मात्र या ठिकाणी नक्की. विजयाचं गणित हे मात्र ओबीसी समाजाच्या असलेल्या भूमिकेवरच ठरेल. बिहारच्या निवडणूक निकालाचे पडसाद राज्यातील नगरपालिका निवडणुकीवर उमटणार हा भाजपचा कपोकल्पित प्रोपोगंडा आहे. केंद्रात व राज्यात आमची सत्ता आहे म्हणून शहरातही आमच्या हातात सत्ता द्या असं म्हणणं हे फारसं तितकं नगरपालिकेच्या दृष्टीने संयुक्तिक ठरत नाहीत. कारण गावातील दुखणं आणि गावातील समस्या ह्या गावालाच माहीत असतात. व्यक्तिगत संपर्कावर आणि व्यक्तिगत नातेसंबंधावर या निवडणुकांचं विजयाचं गणित मानलं जातं. मतदारसंघातील कामांवर निवडणुकीच्या विजयाचा संबंध हा अजिबात नसतो. हे वास्तव आणि निखालस धडधडीत सत्य असल्याचं अनेक उदाहरणं या ठिकाणी देता येतील. कामाच्या जोरावर निवडणुकीतील विजय ठरला असता तर कोकणामध्ये रेल्वे नेणाऱ्या कोकणच्या मधु दंडवतेंचा पराभव विधान लोकसभेच्या निवडणुकीत झालाच नसता. देशाची घटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव लोकसभेच्या निवडणुकीत झाला नसता. 165 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या सिन्नर नगरपालिकेला अजूनही दैनंदिन पाणी पुरवठा, सुरळीत आरोग्य सेवा या व इतर अनेक समस्यांशी हे झगडावं लागतं. नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर काही सन्मानी अपवाद वगळता मोठ्या प्रमाणावर प्राप्त होणारी आर्थिक सुबत्ता व ऐश्वर्य पाहता यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले. पण सिन्नर नगरपालिका ही काही नफा कमावणारी कॉर्पोरेट कंपनी नाहीत. घटनेच्या कलम 39 अन्वय सिन्नर शहरवासियांची काळजी घेणारी सिन्नर नगरपालिका ही कल्याणकारी विश्वस्त संस्था आहे. ती कल्याणकारी संस्था टक्केवारीच्या राजकारणात ग्रासलेली नसावी. ज्याचं जगणं आणि वागणं नगरपालिकेच्या मागच्या कार्यकाळात खोटं आणि टक्केवारीत राहिलंय त्यांनी या निवडणुकीत तरी नैतिकतेचे आणि चांगुलपणाचे भजन या ठिकाणी गाऊ नये एवढीच अपेक्षा. तुर्तास एवढेच. आपल्याला याबाबत काय वाटतं? आपले मत अतिशय निर्भीडपणाने कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. पुन्हा भेटू नव्या दिवशी. नमस्कार.